नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. युरेशियन ओटर महाराष्ट्रात पहिल्यांदा कोठे आढळला? उत्तर पुणे येथे. प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच संशोधकांनी भारताच्या कोणत्या प्रदेशात अग्निरोधक क्षमता असलेल्या डिक्लिप्टेरा प्रजातीचा शोध लावला आहे? उत्तर पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या साबरमती नदीचा उगम कोठे आहे? उत्तर आरवलीच्या टेकड्या. प्रश्न क्रमांक 4. बातम्यांमध्ये आलेली रेकजेनेस द्वीपकल्प कोणत्या देशात आहे? उत्तर आइसलँड देश. प्रश्न क्रमांक 5. भारतामध्ये एव्हिएशन सेफ्टी अवेअरनेस वीक 2024 केव्हा साजरा केला जातो? उत्तर 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 6. मेल्ले अमिले पारंपरिक आंबवलेले बांबू कोंबाचे प्रकार कोणत्या राज्यात आढळतात? उत्तर त्रिपुरा राज्य. प्रश्न क्रमांक 7. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन अलीकडे कोठे झाले? उत्तर ग्वाल्हेर येथे. प्रश्न क्रमांक 8. नीती आयोगाने यूथ कोलॅब उपक्रम कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत सुरू केला आहे? उत्तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संस्था. प्रश्न क्रमांक 9. केंद्र सरकारने कोणत्या वर्गांसाठी नो डिटेन्शन पॉलिसी रद्द केली आहे? उत्तर वर्ग 5 आणि 8. प्रश्न क्रमांक 10. स्वामित्व योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? उत्तर पंचायती राज मंत्रालय. प्रश्न क्रमांक 11. भारत मेरीटाईम हेरिटेज कॉन्क्लेव्ह 2024 कोणत्या मंत्रालयाने आयोजित केला होता? उत्तर बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय. प्रश्न क्रमांक 12. भारतातील ईशान्येकडील कोणत्या भागात मुख्यत्वे पांढऱ्या पंखाचा लाकडी बदक आढळतो? उत्तर आसाम आणि अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 13. कुठल्या संस्थेने समूह वर्मम थेरपी देण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? उत्तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिद्धा. प्रश्न क्रमांक 14. उर्स महोत्सव राजस्थानातील कोणत्या शहरात साजरा केला जातो? उत्तर अजमेर शहर. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या संस्थेच्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने त्याच्या पहिल्या हरित प्रणोदय प्रणाली WOM2U ची चाचणी केली? उत्तर IIT बॉम्बे. प्रश्न क्रमांक 16. अलीकडे बँडेड रॉयल फुलपाखरू कोणत्या राज्यात आढळले आहे? उत्तर त्रिपुरा राज्य. प्रश्न क्रमांक 17. पहिली आंतरराष्ट्रीय प्रवासी उत्तराखंडी परिषद कोणत्या शहरात आयोजित केली गेली होती? उत्तर देहरादून. प्रश्न क्रमांक 18. 6G साठी THZ कम्युनिकेशन फ्रंट एंड्सच्या विकासासाठी कोणत्या संस्थांचा सहभाग होता? उत्तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स आणि IIT दिल्ली. प्रश्न क्रमांक 19. बातम्यांमध्ये आलेली भारतपुझा नदी कोणत्या राज्यातून वाहते? उत्तर तमिळनाडू आणि केरळ राज्य. प्रश्न क्रमांक 20. फिलाडेल्फी कॉरिडोर जो बातम्यांमध्ये दिसला गाझा आणि कोणत्या देशाच्या सीमेवर आहे? उत्तर इजिप्त देश.